नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनमुळे कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनमुळे कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। पण असं काय घडणार आहे भविष्यात की ज्या ठिकाणी आपल्याला कापसाचा भाव सोयाबीनमुळे 100% 8,000 पार होताना दिसणार। आणि मुख्यत्वे बघायला गेलं तर कापसाचा आणि सोयाबीनचं रिलेशन काय की ज्याच्यामुळे भविष्यात कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। आता या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ हा जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनमुळे कापसाचा भाव 100% होणार 8,000 पार। पण असं काय घडणार आहे भविष्यात की ज्या ठिकाणी सोयाबीन जे आहे ते कापसाच्या भावाला 100% 8,000 पार घेऊन जाणार आहे। या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आपण आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाचे बाजारभाव वाढतात त्यावेळेस आपण बघतो की सोया तेलचे भाव वाढतात आणि जागतिक बाजारात पाम तेलाचे व इतर खाद्यतेलाचे भाव वाढतात। लक्षात घ्या मित्रांनो, आता पश्चिम आशियामध्ये संघर्ष आहे। तुम्हाला माहिती आहे इस्रायल आणि त्याच्या आसपास असणारे जे देश आहेत पॅलेस्टाईन, लेबनान यांसारख्या देशांचा संघर्ष सुरू आहे आणि एक आपण म्हणू शकतो की वेस्ट एशिया क्रायसिस इथं निर्माण झाली। आणि याच्यामुळे काय की आपल्याला क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसतील। कच्च्या तेलाचे भाव वाढले की आपोआप खाद्यतेलाचे भाव वाढतील। तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, कच्च्या तेलामुळे खाद्यतेलाचे भाव वाढतील, हरकत नाही, पण या खाद्यतेलामुळे सोयाबीनचा भाव वाढेल। पण सोयाबीनचं आणि कापसाचं रिलेशन काय ते समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण कापसाची विक्री करतो तर कापसाची विक्री केल्यानंतर जिनिंगमध्ये जेव्हा कापूस जातो त्यावेळेस रुई वेगळी होते आणि कापसाचं बीज वेगळे होते। त्या ठिकाणी पुढे चालून काय होते, हे कापसाचे जे बीज असते ते काय केले जाते, त्याच्यापासून सरकी पेंड तयार केली जाते आणि सरकी तेल। मला सांगा, जागतिक बाजारात खाद्यतेलाचा भाव वाढला की आपोआप कशाचा भाव वाढतो, या ठिकाणी सरकी तेलाचा। सरकी तेलाचा भाव वाढल्यामुळे कापसाचा भाव वाढायला मदत होते। म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेस सोयाबीनचा भाव वाढणार त्यावेळेस 100% कापसाचा भाव वाढणार। हां, तेजी कमी जास्त असू शकते। याचा अर्थ लक्षात घ्या की 15 ऑक्टोबर नंतर जरी मोदीच्या हमी भावावरील खरेदीमुळे बाजारभाव वाढून 5,000 पार झाला म्हणजे साधारणतः बाजारभावामध्ये या ठिकाणी 7 ते 8% तेजी आली तर कापसात सुद्धा 7-8% तेजी येणार। आणि जो कापसाचा भाव सध्या 7,200 7,600 दरम्यान आहे तो आरामशीर व सहजगत्या 8,000 पार जायला हरकत नाही। म्हणजे दिवाळीपर्यंत कापूस हा देशांतर्गत बाजारात 8,000 पार जर गेला तर आश्चर्य वाटायला नको। तर हे आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं रिलेशन, आणि या रिलेशनमुळे आपल्याला सोयाबीन जे आहे ते कापसाच्या भावाला 8,000 पार घेऊन जाताना दिसू शकते। तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे बाजारभाव याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।